नमस्कार. पायाभूत स्तरासाठी समग्र प्रगतीपत्रक कसे भरायचे यामधील आपण आज क्षेत्र क्रमांक 3 विकास क्षेत्र विषय बोधात्मक विकास हे पाहणार आहोत. तर या क्षेत्रासाठी अभ्यासक्रमाचं जे ध्येय आहे CG7 बालके निरीक्षण व तार्किक विचाराने सभोवतालच्या जगाची जाणीव करून घेतात. आणि CG8 बालकांची गणितीय समज विकसित होते आणि ती विविध राशी, आकार, मापे यांचा वापर करून जग समजून घेऊ शकतात. हे विकास क्षेत्र विषय बोधात्मक विकासासाठी अभ्यासक्रमाची ध्येय दिलेली आहे. तर यामधलं सत्र 1 साठी मी CG करिक्युलर गोल 7 हे अभ्यासक्रमाचं ध्येय घेतलं आहे. याच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता या ठिकाणी घेतल्यास पहिल्या सत्रासाठी 2, 1, 7 मधली 1 आणि 8 मधली 1 वेगवेगळ्या वर्गातील किंवा गटातील वस्तूंमधील फरक व वस्तूंचा एकमेकांशी संबंध यांचे निरीक्षण करतो व समजून घेतो. आणि याच्याशीच निगडीत दुसरी क्षमता आहे 8व्या ध्येयातली एकापेक्षा जास्त गुणधर्मांच्या आधारे वस्तू गटात आणि उपगटात वेगळ्या करतो. तर यामध्ये आपल्याला मूल्यांकनासाठी घेतलेली कृती आणि उपक्रम आपण आपल्या स्तरावरती वेगवेगळ्या कृती उपक्रम घेऊ शकतो. या ठिकाणी मी 2-3 सुचवलेले आहेत. या ठिकाणी मी ध्येय लिहिलेले आहे. पुन्हा CG7 बालके निरीक्षण व तार्किक विचाराने सभोवतालच्या जगाची जाणीव करून घेतात. आता याच्यासाठी कृती आणि उपक्रम कुठले तर आपण वेगवेगळ्या झाडांची पानं घेऊ शकतो. 2-3 झाडांची छोटी झाडांची पानं घेतली, 5-5, 6-6 घ्यायची प्रत्येकाची, ती एकत्र करायची आणि मुलांना ती वेगळी करायला सांगायची त्यांच्या आकारानुसार पानांच्या. ही एक कृती घेऊ शकतो आपण. दुसरं आहे वेगवेगळे रंगीत टोकन. आपल्याकडं जी समग्र शिक्षा अंतर्गत निपुण भारताअंतर्गत जी पेटी मिळाली त्या पेटीमध्ये रंगीत टोकन आहेत, खूप साऱ्या रंगाचे आहेत. ते सुद्धा आपण या कृतीसाठी घेऊ शकतो, म्हणजे रंगानुसार मुलं वेगळे करतील. आणि तिसरी कृती मी घेतली स्वतःच्या वर्गात, वेगवेगळ्या रंगांचे मणी आणले. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे असून काही लहान मोठ्या आकाराचे पण मणी घेतलेले, काही गोल मणी, काही षटकोनी मणी, एकदम काही चपटे मणी, वेगवेगळ्या प्रकारचे मणी घेतलेले. आणि ती मुलांकडून करून घेतली की प्रत्येक वाटीमध्ये थोडे थोडे प्रत्येक प्रकारचे मणी टाकले आणि त्यांना ते वेगळे करायला सांगितले. आणि मुलांनी ती कृती केल्यानंतर त्यांना त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले की वेगळे केलेले मणी कोणकोणत्या रंगाचे आहेत. म्हणजे आता ही मण्यांची कृती घेतली म्हणून हे प्रश्न दिले. तुम्ही जर पानांची कृती घेतली तर त्या संबंधित आपण प्रश्न आपल्या याच्यात तयार करायचे किंवा रंगीत जे टोकन आहे आपल्या शाळेत याच्यातले त्याच्यावरती आपण प्रश्न. आता इथं मुलांना प्रश्न विचारला की वेगळे केलेले मणी कोणकोणत्या रंगाचे. मुलांनी रंगांची नावं सांगितली. शिवाय या सगळ्या मण्यांचा आकार सारखा आहे का, कारण की मणी काही सगळ्या सारख्या आकाराचे दिलेलेच नव्हते. मुलांना वेगवेगळ्या आकाराचे मणी असल्यामुळे मुलांना आकारसुद्धा या ठिकाणी कळला. लहान मोठा आकार होता, काहींचा चौकोनी होता, काही गोल होते, काही षटकोनी होते, काही चपटे होते, अशा प्रकारचे. आणि नंतर मग मुलांना यावर आधारित पुढचा प्रश्न की तुम्ही असे मणी कुठं पाहिले आहेत का. जर समजा मुलांनी ते मणी पाहिले असतील, समजा आपल्या घरी पाहिले असतील, तर मुलं त्याची उत्तर देणार. त्यानंतर या मण्यांपासून तुम्ही काय काय वस्तू तयार करू शकतात. आता जर मुलांनी याच्या वस्तू पाहिल्या असतील तर मुलं निश्चितपणे याची नावंसुद्धा सांगू शकतात किंवा विचार करून सांगू शकतात. आता ही झाल्यानंतर आता आपली ही कृती झाली, जे प्रश्न झाले, त्यानंतर पुढचं जे आहे आपलं मूल्यांकन निकष संच रुब्रिक. त्या क्षमता आहे आपल्या जाणीव, जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता. आणि कामगिरी स्तर निर्झर पर्वत आणि आकाश. तर जाणीव जागृतीसाठी या ठिकाणी निर्झर स्तरासाठी लिहिले मण्यांविषयी अधिक माहिती मिळवण्यात रस घेतो. पर्वत स्तरासाठी आहे मण्यांबद्दल काही प्रमाणात माहिती आहे, म्हणजे जाणीव. आणि आकाश कामगिरी स्तरावर
मण्यांचे विविध प्रकार माहिती असून जागरूकता आहे आणि दैनंदिन जीवनातील त्याचा उपयोग माहिती. आता हे त्या मुलाला माहिती होतं म्हणून त्याच्या या जाणीव जागृती क्षमतेच्या आकाश स्तरावर मी टिक केलेली. तर संवेदनशीलता, निर्झर, पर्वत आणि आकाश या तिन्ही स्तरासाठीचे निकष लिहिलेले. आपल्याला निकष लिहायचे, निकषावरूनच त्या मुलाचं मूल्यांकन करायचं आहे. मण्यांच्या अनुषंगाने त्याच्याशी निगडीत वस्तूंची घटकांची माहिती जाणून घेतो. मण्यांपासून तयार होणाऱ्या वस्तूंचे उपयोग जाणतो. त्यानंतर आकाश आहे, आजूबाजूच्या वस्तू आणि त्यांच्या संबंधांची संबंधित माहिती जाणून घेण्यास खूप उत्सुक आहे. त्यानंतर सर्जनशीलता आहे, निर्झर वरीलप्रमाणे असणाऱ्या वेगळ्या वस्तू देखील वेगळ्या करतो. म्हणजे जसं मी आता सांगितलं, कृती, सुचवलेली कृती जी आहे, वेगवेगळ्या झाडांची पानं असतील, फुलं असतील, जे काही आपण मुलांना वर्गीकरणासाठी देऊ शकतो, मुलं ती वेगळं करतात. असं सर्जनशीलता आहे. पर्वत स्तरावर आहे, योग्य प्रमाणे वर्गीकरण करता न आल्यास पुन्हा प्रयत्न करतो. आणि सर्जनशीलतेमध्ये आकाश स्तरावर परिसरातील उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचे वर्गीकरण स्वतःहून करतो. तर अशा पद्धतीने हा विद्यार्थी जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता यामध्ये आकाश स्तरावर असल्यामुळं त्याच्या आकाश स्तरावरती या ठिकाणी बरोबर अशी टिक केलेली आहे. शेवटी आपण शिक्षकांनी ही आकृती आहे, या आकाश स्तरावर अशा पद्धतीने टिक मार्क आपल्याला करायची आहे. आणि ह्या कृती करत असताना मुलाने दिलेला प्रतिसाद तिथं नोंदवायचा आहे. की मुलांनी ही कृती करताना प्रश्न विचारले स्वतःचे, आणि त्यांनी प्रश्न विचारले स्वतःच, आणि स्वतःच त्यांनी त्याच्या प्रश्नाची उत्तरंसुद्धा त्याच्या कल्पकतेने दिलेली. त्यानंतर हे आलं आपलं पुढचं स्वयंमूल्यांकन, स्वाध्याय मूल्यांकन आणि पालकांचं निरीक्षण त्यांचं. अशा पद्धतीने मुलांना त्यांना सांगायचे, त्या मुलाने केलेली, त्यांनी कशी कृती केली त्याला ते गोल करायला सांगायचे, त्याच्या मित्राला त्या कृतीविषयी करायला सांगायचं आहे. शेवटी पालकांचा अभिप्राय. अशा पद्धतीने आपलं तिसरं विकास क्षेत्र आहे विषय बोधात्मक विकास. ठीक आहे, पुढच्या भागात आपण पुढचं चौथं क्षेत्र पाहूया. धन्यवाद.